नमस्कार, मी रश्मी खेडीकर. नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सध्या सगळीकडे IPLची धुमाकूळ आहे आणि आज CSK वर्सेस RCB अशी निर्णायक ही मॅच असणार आहे आणि यामध्ये कोण जिंकेल, नागरिकांच्या मनात काय आहे, चला तर मग जाणून घेऊयात. कन्फर्म नाही सांगू शकणार, पण चान्सेस 90% आहे की CSK शुअर. यावेळेला त्यांनी CSKनीच मारायला हवं IPL, असं सगळ्यांचंच म्हणजे मत आहे, की माझे पण तेच मत आहे. मला तर असंच वाटतं की RCB जिंकायला पाहिजे यावेळेस. आणि त्यांच्या या 5 मॅचेस ज्या जिंकल्या आहेत त्याच्यावरून वाटत आहे की बा ते कप पण मारू शकतात. फेवरेट टीम कोणती आहे IPL? CSKचे महेंद्रसिंग धोनी यांनी आणखी काही काळ वाढवून घेतला पाहिजे. CSK जिंकणार, कारण की MS धोनी आहे, मस्त खेळतात ते. RCB फेवरेट आहे माझी, पण CSKच. मला वाटतं RCB. का बरं? RCBचा बिग फॅन आहे मी. धोनीसाठी आता धोनी तर खेळायलाच पाहिजे. नेक्स्ट इयर पण खेळायला पाहिजे. तर CSK आणि RCB आपले 3-4 KKR पण आहे, RCB आहे, CSK आहे, मल्टिपल टीम. मल्टी पण आहे. MS धोनी CSK सपोर्ट म्हणून. रिटायरमेंट आहे, चांगला मॅच गेला पाहिजे यावर्षी, जितली पाहिजे IPL टीम. तसं RCBचा रेकॉर्ड आहे की आजपर्यंत आणलं नाही. ऑब्वियसली माहीचा लास्ट गेम आहे, लास्टचा IPL आहे त्याचं. आणि RCB सोबत CSK कधीच हारलेली नाही याच्या पहिले. विराट कोहली की MS धोनी भारी आहे? नहीं, CSK का वर्द भारी हर बार. हाँ, सेम क्या बोलते हैं, क्वार्टर फाइनल खेलेंगे इस बार CSK. और CSK चेन्नई में मैच है, उसका लास्ट 20 चेन्नई में खेलने वाली, इसके लिए CSK क्वालिफाई करेंगे इस साल. फेवरेट टीम तर आपला CSKच आहे. आणि ज्या प्रकारे आपण म्हणत आहेत की हा IPL महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा IPL आहे बा म्हणून. आणि मला असं वाटतं की टीम जी आहे CSK, त्यांच्यामुळे ते CSKचं जर लास्ट वर्ष त्यांनी जर माहीने डिसाईड केलेलं असेल की हे माझा शेवटचा IPL आहे, तर मला कुठेतरी वाटते की पूर्ण टीम त्याला म्हणजे प्रोत्साहन करण्यासाठी हा IPL ते स्वतः म्हणजे जो कप आहे तो घेऊन जातील. विराट कोहली पसंद आहे या MS धोनी? विराट कोहली. तर आजच्या मॅचला घेऊन अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या. कोणी CSK म्हणतात, तर कोणी RCB. आणि MS धोनीचा शेवटचा IPL आहे, तर त्यांना फेअरवेल म्हणून त्यांनी ही मॅच जिंकावी, त्यांनी हे IPL जिंकावं असंही नागरिकांचं, मुलांचं म्हणणं आहे. पण वातावरण पाहता जर ही मॅच स्थगित झाली तर पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.